महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य जन भाजपा आणि मोदी म्हणजे 400 पार, पण 400 पार सांगून या लोकांनी अनेक लोकांचा जीव घेतलेला आहे। कारण की त्या पद्धतीनं ह्या लोकांनी मॅनेज करून ह्या सगळ्या चॅनल लोकांना सांगून त्या पद्धतीनं ह्या लोकांनी एक्झिट पोल दाखवला आणि त्या एक्झिट पोलमुळे शेअर मार्केट वधारण्याचं काम झालं। त्याच्यानंतर वास्तविक रिझल्ट जेव्हा बाहेर आला तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की एक्झिट पोल यांचा खोटा होता आणि बनावटी होता आणि याच्यामध्ये सरकारचा हात होता, मोदी सरकारचा हात होता। आणि त्याच्यामुळे नंतर जेव्हा खरी गोष्ट लोकांच्या लक्षात आली तो शेअर मार्केट एकदम कोसळला। त्याच्यामुळे अनेक लोकांचा जीव घेण्याचं काम त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी केलेलं आहे आणि त्याला धडा शिकवण्याचं काम जनतेने केलेलं आहे। कारण की त्यांची नीती आणि त्यांचे नियोजन जे काय होतं ते गरीब विरोधी, शेतकरी विरोधी, जनतेविरोधी होतं। मोठ्या प्रमाणावर वाढलेली महागाई, मोठ्या प्रमाणावर वाढलेली बेरोजगारी, एवढंच नव्हे तर त्यांनी दिलेले कुठलेही आश्वासनं पूर्ण केली नाहीत। आणि असं असताना सुद्धा अरेरावीचे धोरण अवलंबून या देशामध्ये लोकशाही संपवण्याचं काम ह्या लोकांनी केलं, या देशामध्ये हुकुमशाही आणण्याचं काम केलं आणि भारतीय संविधानाला धोक्यात आणण्याचं या लोकांनी काम केलं। म्हणून जनतेने त्यांना धडा शिकविला। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कोणी बाहेरचा नव्हतो, देशातला कोणी माणूस कुठल्याही ठिकाणी उभा राहू शकतो। हा देशाचा नागरिक हा लोकसभेमध्ये कुठली निवडणूक लढू शकतो, म्हणजे कोणी बाहेरचा होत नाही। मोदी वाराणसीला जाऊन लढतो, कोणी कुठं जाऊन लढतो। स्मृती इराणी पंजाबची आहे ते ममेठीला जाऊन लढते, कोणी रायबरीला जाऊन कोणी कुठेही जातं। मी आमगावमध्ये माझं मतदान आहे। मी इथं मागच्या 2 टर्मला ज्या लोकांनी, जे लोक पडपुटे आहेत, सोडून गेले, पडून गेले, त्या लोकांनाच मी आधी 2 वेळा मतदान केलं इथंच आमगावला। असं असताना सुद्धा निर्बुद्धपणे फक्त डिग्री घेऊन अक्कल येत नाही, तर अक्कल ती अभ्यास करून आणावी लागते। यांचा अभ्यास शून्य आहे आणि असे निर्बुद्ध लोक असे सांगतात, त्याच्यामुळे जनतेने ते काय लक्षात घेतलं, जनतेच्या लक्षात आलं हे निर्बुद्ध लोक आहेत, कमी अकलेचे लोक आहेत आणि यांचं काही चालत नाही म्हणून मतदान घेण्यासाठी हे लोकांची दिशाभूल करत आहेत। हे लोकांच्या पक्का लक्षात आलं, लोकांच्या लक्षात आलं, त्याच्यामुळे ही जनता आमच्या सोबत होती, पूर्ण कार्यकर्ते आमच्या सोबत होते आणि नेटाने तन मन धनाने सगळ्यांनी काम केलं आणि त्याची प्रचिती आपल्याला दिसून येते। बहुमतसंख्य मतांनी आम्ही आज या ठिकाणी निवडून आलेलो आहोत। 1,41,000 एवढ्या मताधिक्याने आज या जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि काँग्रेसचा उमेदवार म्हणून आणि इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी जो प्रेम आणि स्नेह इथल्या जनतेने, मतदारांनी, चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्रातील लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्यावर प्रेम केलं, माझ्यावर स्नेह दाखवला, त्याबद्दल सगळे मतदारांचे आणि सगळ्या जनतेचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याच पद्धतीनं जे कार्यकर्ते, पदाधिकारी, पक्षाचे आणि इंडिया अलायन्सचे सर्वांचे मी या ठिकाणी, ज्या लोकांनी निष्प्रभ भावनेने, ज्या लोकांनी तनमन धनाने काम केलं, त्या सगळ्यांची या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। असाच स्नेह सगळ्या जनतेने माझ्यावर ठेवावा आणि हाच राहू देवा एवढी त्यांना विनंती करतो। माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्कच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला टच करण्यास विसरू नका।